ब्रिटिशांच्या म्युझियममध्ये आपली तलवार आहे. आयर्लंड मधल्या पंतप्रधानाला आयरिश बद्दल जे वाटतं ते कोकणातल्या मराठी माणसाला मराठी बद्दल वाटतंय का? गावांमधल्या शाळा शून्य शिक्षकी होऊन बंद करतायत. म्हणजे तमिळनाडूत तुम्ही हा माज केला तर उबरवाला खाली उतरवून देईल तुम्हाला. कर्नाटक आणि केरळमध्ये उबरवाला तुम्हाला उतरवून देईल. इथे रिक्षावाला तुम्हाला उतरवून देण्याची शक्यता आहे तुम्ही हिंदीत नाही बोललात तर. त्याच्या आधी 18 वर्ष आपल्या पोरांना रोजगार मिळू शकला असता. आज जो त्यांना माज आलाय, आज जे त्यांना वाटतं की मराठी शिकून आपण मेहरबानी करतो, म्हणजे बंगलोर मधल्या बँकेची मॅनेजर जेव्हा म्हणते कन्नडमध्ये नाही बोलणार तर त्या राज्याचा मुख्यमंत्री इंटरव्ह्यू करतो आणि त्या बाईची बदली करतो. की उत्तर भारतीय तुम्हाला काय म्हणतात, हमको समजता है लेकिन बात नहीं कर सकते. शाहरुखने शिकून घ्यायचंय मराठी. 40 वर्षानंतर अमिताभने नाही सांगायचं की नाही माझं राहून गेलं. कसं राहून गेलं? 5 वर्ष मराठी न कळता जो महाराष्ट्रात राहिलाय ना त्याने बॅग भरून परत गेलं पाहिजे. गेल्या 1.5 वर्षामध्ये भारत सरकारने महाराष्ट्र सरकारला 1 रुपया तरी दिला आहे का? बरं. म्हणजे 300 कोटी सोडा, 3 कोटी दिले आहेत का? आणि आता अशी वेळ आली आहे की आजी आजोबांना इंग्रजीत बोलावं लागतं, कारण नाहीतर आजी आजोबा आणि नातवंडांमध्ये कनेक्टच राहिला नाही. म्हणजे भाषिक अल्पसंख्याकांच्या शाळांना परवाने देणं ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या अपघाती मृत्यूपेक्षा महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये 18,000 शाळा बंद करण्याकडे सरकार जात. नमस्कार, मी आशिष पाथरे. मजा आली पाहिजे या संहिता क्रिएशनच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत माननीय श्री दीपक पवार सर आलेले आहेत आपल्या भेटीला, आणि ते एका खास दिवसाचं औचित्य साधून आलेले आहेत. त्यांचं जे ज्ञान आहे किंवा त्यांच्याकडची जी माहिती आहे, त्यांना जे सत्य उमगलेलं आहे ते आपण वारंवार ऐकत आलेलो आहोत. पण आज जो दिवस आहे ना तो म्हणजे मराठी भाषा दिन. त्या निमित्ताने आम्ही खास त्यांना आमच्या भेटीला बोलवलं, अर्थात तुमच्या भेटीसाठी त्यांना घेऊन आलेलो आहोत. दीपक सरांची ओळख तुम्हाला सगळ्यांना आहेत. मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र विषयाचे ते प्राध्यापक आहेत आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्षसुद्धा आहेत. आणि मराठी भाषेवर निरतिशय प्रेम करणं, मराठीच्या संवर्धनासाठी अगदी स्वतःच्या खिशाला चाट लावून ते कुठे कुठे जाऊन भ्रमंती करून तिथे मराठी भाषा पोचवणं, वाचवणं या सगळ्या उपक्रमांमध्ये अग्रणी असलेले दीपक पवार सर आपल्याकडे आलेले आहेत मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने. आज मराठीची जी काही परिस्थिती आहे ती अत्यंत छान आहे. आपण बघतो आजूबाजूच्या व्यवहारात किती कशा पद्धतीने मराठी आपण बोलतोय आणि कशा पद्धतीने तिची वाटचाल चालू आहे. मराठीतले फार दिग्गज कवी ज्यांना ज्ञानपीठ मिळालं, वि. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज तात्यासाहेब यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून मराठी भाषा दिन असं आपण या 27 फेब्रुवारीला म्हणतो. दुसरे एक कवी महाराष्ट्रात झाले, गझलकार झाले, सुरेश भट. तर सुरेश भटांच्या काही ओळी मी तुमच्यासमोर पेश करतो. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आणि याच कवितेमध्ये नंतर 2 लाईन्स ते असं म्हणतात की पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. आणि अर्थात ते काय हाल सोसते तेच खरा कार्यकर्ता मराठीचा आपल्याला सांगू शकतो. आणि दीपक सर यानेच सुरुवात करूया आपण. भटांच्या या लाईन ज्या आहेत त्या आत्ताच्या परिस्थितीत आहेत की त्या आउटडेटेड झाल्यात, आता काही हाल वगैरे नाही आहेत आपल्या भाषेचे? तुमचं एकतर मनपूर्वक आभार आशिषजी की मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने तुम्ही मजा आणण्याचा एक वेगळा मार्ग शोधलात. म्हणजे सर्वसाधारणपणे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने लोक मजा आणण्यासाठी काय करतात आपल्याकडं, तर मराठी भाषेला वाहिलेल्या कविता वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांच्या, मग चारोळ्यांपासून राजकीय उपहासिकांपासून किंवा नाटकाचे कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रम आहेत, याच्या पलीकडे जाऊन मराठीच्या संबंधामध्ये चर्चा करावीशी वाटणं हा गेल्या काही वर्षामधला महत्त्वाचा बदल आहे. आणि त्यासाठी तशा प्रकारच्या बदलाचे जे वाहक लोक आहेत तुमच्यासारखे, त्यांचं चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला माझे समविचारी वाटता, सहप्रवासी वाटतं, आणि म्हणून तुमचं मला अभिनंदन करायचं आहे. तुम्ही जे भटांचा उल्लेख केलात, भटांच्या त्या ज्या ओळी आहेत ते आपण जे महाराष्ट्र गीत किंवा गाणं जे सरकारनं स्वीकारलंय त्याच्यामध्ये ह्या शेवटच्या ओळी नाही आहेत. कारण सरकारचं असं म्हणणं होतं आणि त्या संगीतकारांनी सुद्धा असं म्हटलं की आम्ही त्या का ओळी घेतल्या नाहीत.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. त्याची शेवटची ओळ, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी, असं आहे. तर शेवटी म्हणजे कसं, तर हे सत्याचा विजय शेवटी होतो. पण सत्याचा विजय शेवटीच का होतो, तो सुरुवातीला का होत नाही? तसं मराठी शेवटीच का मदांध तख्त फोडते, सुरुवातीला का फोडत नाही? म्हणजे मदांध तख्त पुरेसं मदांध होईपर्यंत मराठीची सहनशीलता जागी राहते, मराठीचं सौजन्य जागं राहतं. आणि त्यामुळे आत्ता आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीमध्ये ज्याला तुम्ही मदांध तख्त म्हणता, त्या मदांध तख्ताचे दोन भाग आहेत. एक लोकसंख्येमुळे मदांध झालेले लोक आणि दुसरे पैशाने मदांध झालेले लोक. हे जे मदांध तख्त आहे, या मदांध तख्ताची पूर्ण वाटचाल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसते. आणि त्यामुळे हे तख्त मराठी लोक कधी फोडणार आणि मराठी लोक हे तख्त फोडणार का? आणि तो शेवटी हा जो शब्द आहे, तो शेवटी म्हणजे किती शेवटी येणार, याच्याबद्दलची एक उत्सुकता तुमच्या माझ्यासारख्या मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्या माणसांना आहे. म्हणजे तुम्ही लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी ही ओळ अगोदर सांगितलीत. गेल्या 10-12 वर्षामध्ये दर 27 फेब्रुवारीला, दर 1 मेला आपल्याकडे लोक व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवतात, लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी. आणि जे लोक उर्वरित 364 दिवसांमध्ये मराठीचं काहीही करत नाहीत, त्यांचा पण कॉन्शियन्स त्या एका दिवसामध्ये क्लिअर होतो की आपण स्टेटस ठेवलंय, आपलं स्टेटस घरातल्या 4 लोकांनी पाहिलंय. म्हणजे एकच स्टेटस, म्हणजे मी हे अनेकदा सांगतो आणि मला माझ्या पुनरुक्तीचा पण राग आणि कंटाळा येतो की एकेकाळी जसे लोक संतोषी मातेची पत्र पाठवायचे ना, तसं हे स्टेटस आहे. म्हणजे मी ते स्टेटस ठेवतो, तुम्हाला पाठवतो आणि त्या दिवशी एका अर्थाने मी तुम्हाला आव्हान देतो की खरा मराठी असशील तर फॉरवर्ड कर. मग त्या दिवशी मी फॉरवर्ड करतोच. याचं कारण असं आहे की 28 तारखेला मला नाहीच फॉरवर्ड करायचं आहे, किंवा आदल्या दिवशी पण नाही करायचं, नंतर पण नाही करायचंय. म्हणजे आपलं जे प्रेम आहे भाषेवरचं, ते ह्या 4 ओळींपुरतं, एका दिवसापुरतं सांकेतिक, प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक आहे. हे आपण एक समाज म्हणून ज्या 27 फेब्रुवारीला मान्य करू, त्याच्यानंतर आपला मराठीचं बरं करण्याचा प्रवास सुरू होतो. म्हणजे 84 साली ज्या वेळेला जागतिक मराठी परिषद झाली, 88 साली मला वाटतं, त्या जागतिक मराठी परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाला कुसुमाग्रज अध्यक्ष होते. आणि ते असं म्हणाले की मराठी भाषा फाटकी वस्त्र नेसून मंत्रालयाच्या समोर भीक मागत उभी आहे. आता तिला 40 वर्ष झाली भीक मागत उभी आहे. दरम्यानच्या काळात किती सरकार बदलली मला तुम्ही सांगा. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की त्या 40 वर्षा तिथे भीक मागितल्यामुळे इथे आलेला जो परप्रांतीय आहे, तो रेल्वेतनं उतरला की त्याचं आधार कार्ड होतं. काही दिवसामध्ये त्याला इथे निवासाचा दाखला मिळतो. थोड्या दिवसामध्ये त्याला म्हाडाची घरं मिळतात, सिडकोची घरं मिळतात आणि तो मराठी माणसापेक्षा मराठी होऊन जातो. मग हा जर नियम तुम्ही त्या चिंधी ओढलेल्या मराठी भाषेला लावला तर 40 वर्षामध्ये मंत्रालयाच्या पुढे तिचा एक देखणा पुतळा तरी व्हायला पाहिजे होता. पण तो पुतळाही नाहीये. याचा अर्थ असा आहे की आपण मराठी भाषेने हाल कितीही सोचले तरी मराठी माणसाला त्याच्याबद्दल खूप फरक पडत नाही. एवढा गेल्या 65 वर्षातला आपला प्रवास झाला आहे. म्हणजे 56 साली ज्या वेळेला हे राज्य निर्माण करण्यासाठी आपण भांडलो, 107 लोकांनी हौतात्म्य दिलं त्याच्यासाठी. त्या माणसांची यादी जर तुम्ही हुतात्मा स्मारकाच्या इथे पाहिलीत तर त्याच्यामध्ये ज्यांची नावं लोकांना माहीत आहेत असा कुणी माणूस नाही. तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक आहेत. तुम्ही ती 107 जी नावं आहेत ना, ती मुंबईतल्या एका तरी रस्त्याला ते नाव दिलेलं आहे का पहा. गेल्या 65-70 वर्षांमध्ये ज्या माणसांनी रक्त सांडून हे शहर मिळवलं, त्या शहरांची आठवण बाळगून प्राधान्याने तुम्हाला रस्त्यांना तरी किमान त्यांची नावं द्यावीत, वाचनालयांना त्यांची नावं द्यावीत असं वाटत नसेल तर आपला समाज किती कृतज्ञ आहे तुमच्या लक्षात येईल. तमिळनाडूमध्ये ह्याच्या एक्झॅक्ट उलट आहे. तमिळनाडूमधल्या तिथल्या महत्त्वाच्या एका केंद्राला त्यांनी हिंदी विरोधी आंदोलन करणाऱ्या हुतात्म्यांची नावं दिलेली आहेत. 2 भाषांमध्ये, 2 समाजांमध्ये फरक कसा पडतो की तुमची भाषा जेव्हा तुमच्या जगण्याचा गाभा असते, तुमची भाषा जेव्हा तुमच्या जगण्याचा आशय निश्चित करते, तेव्हा तुम्हाला तुमचं राज्य 50 साली मिळालं का 60 साली मिळालं का 90 साली मिळालं याने नाही फरक पडत. फरक कशाने पडतो, तुमचं तुमच्या भाषेशिवाय अडतंय का नाही. म्हणजे मगाशी आपण अनौपचारिक गप्पा मारताना तुम्ही म्हणलात की तरुण मुलांचा तुम्ही उल्लेख केलात की त्यांचं भाषेवर प्रेम आहे, पण त्यांना काय करावं भाषेचं हे कळत नाही.
आता 20 वर्षाच्या मुलांकडनं आपण अपेक्षा नाही बाळगू शकत, कारण त्या 20 वर्षाच्या मुलांचं शाळेतनं आणि कॉलेजमधनं पुरेसं भाषिक कुपोषण झालेलं आहे. त्यांना शाळेत नीट शिकवलं गेलेलं नाही आहे, कॉलेजांमध्ये शिकवलं गेलं नाही आहे, अनेक अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवलंच गेलं नाही आहे. बरोबर. आता ह्या पापाची जबाबदारी मुलांची नाही आहे, पापाची जबाबदारी त्यांच्या आईबापांची आहे. समजा त्यांनी इंग्रजी माध्यमात घातलं असेल असं आपण म्हणू, घरात पुस्तकं मराठी आणूच नये असा काही दंडक नव्हता ना. पण आई वडिलांनी का नाही मराठी पुस्तकं वाचली? घरात मराठी पेपर का नाही आला? घरात मराठी नियतकालिक का नाही आलं? घरात एखाद्या मराठी कलावंताचं चरित्र असं रेंगाळत का नाही पडलं? हे जेव्हा पडत नाही ना, तेव्हा भाषा नुसतीच आमच्या धमन्यांमधून वाहते, आमच्या धमन्यांमधनं शिवाजी महाराजांचं रक्त वाहतं. हे जे शिवाजी महाराजांचं रक्त आहे ना आपल्या धमन्यांमधलं तथाकथित, ते पूर्ण ट्रान्सप्लांटेड आहे. याच्यात Correct आहे. उपजत काहीच नाहीये. सर तुम्ही म्हणता, आता मला पटकन सुचलं की इन ॲडिशन टू दॅट की त्या आई वडिलांना घरामध्ये पुस्तक आणता आलं नाही किंवा घरामध्ये कुठल्याही पद्धतीची मराठीचा वापर करणारी कुठली इतर यंत्रणा राबवता आली नाही. अभ्यासक्रमात तर नाही आहे सोडा, पण ह्याच आई वडिलांना स्वतःच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी घरात सून किंवा जावई मात्र मराठीच लागतोय. म्हणजे पुन्हा एकदा दोन न मराठी जाणणारी माणसं एकत्र येत आहेत. मग तुम्ही निदान त्या प्रेमाला तर महत्त्व द्या जर असेल तर. असे दुटप्पी वागणारे पालक आपल्या समाजात आहेत, ज्यांचं धड भाषेवर प्रेम नाही ना मुलावर प्रेम आहे. अगदी बरोबर. काय आहे माहितीये का, आपल्याकडे म्हणजे इथून सिलिकॉन व्हॅलीला लोक जातात. आपण त्यांना असं मानतो की हे तंत्रसाक्षर लोक आहेत, खूप शिकलेले लोक आहेत. हे लोक तिथे जाऊन कथा आणि कादंबऱ्या लिहित आहेत. तिथे जाऊन त्यांनी कथा कादंबऱ्या लिहू नयेत असं नाही, पण तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रातलं ज्ञान तुम्ही मराठीत कधी आणणार? तुम्ही आयटीत आहात, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये आहात, तुम्ही काही आणखी कुठल्या महत्त्वाच्या क्षेत्रात आहात, तुम्ही अमेरिकन सरकारच्या काही महत्त्वाच्या व्यवस्थांमध्ये काम करतात, तुम्हाला जगाचं एक्सपोजर आहे, तुम्ही युरोपात आहात, तुम्ही जपानमध्ये आहात, तुम्ही मध्यपूर्वेत आहात. त्या देशांमध्ये तुम्ही जे पाहिलं, त्या देशांमध्ये ज्या नव्या क्षेत्रांना तुम्हाला अवकाश मिळाला, त्याच्याबद्दल तुम्हाला मराठीत काही आणावं असं नाही वाटत. तुम्ही काय करता? तुम्ही कवितांचे कड काढता, वपू काळे आणि पु ल देशपांडेंची 100वी झेरॉक्स वाटेल अशा प्रकारचं टिनपाट लेखन तुम्ही तिथे करता, आणि तुमच्याकडे पैसे जास्त आहेत म्हणून महाराष्ट्रातले मराठी प्रकाशक तुमचं छापतात. कारण मराठी इथला जो लेखक आहे तो तेवढे पैसे प्रकाशकाला देऊ नाही शकत, पण तेवढे 50,000 द्यायचे तर अमेरिकेतल्या माणसाच्या दृष्टीने ते फक्त $500 आहेत. $500 देणं त्याला सहज शक्य आहे. त्यामुळे अतिशय थुकरट दर्जाचं लेखन तुम्ही पाहाल की अमेरिकेतनं युरोपातनं लोक करतायत. तुम्ही कविता करा ना, तुमचा स्वानंदासाठी तुम्ही काय हवं ते करा, पण तुम्हाला जर तुमच्या भाषेच्या जीवावर परदेशात जाता आलेलं आहे, आणि ह्या सगळ्या पिढ्या अगदी 10-15 वर्षापूर्वीपर्यंतची ही सगळी मुलं मराठी माध्यमात शिकलेली आहेत. तुम्ही मराठी माध्यमात शिकलात, तुम्ही पुढे गेलात. आता तुम्ही काय म्हणता? आता आम्ही तिथं आमच्या मुलांना रविवारी मराठी शिकवतो. आपण असं धरूया की ह्याच्यामध्ये एक बरा हेतू आहे, सदहेतू आहे. तुम्ही रविवारी मराठी शिकवाल, 2 ग्रेडसाठी 2 क्रेडिटसाठी मराठी शिकवाल. त्यांच्या संपूर्ण पर्यावरणामध्ये इंग्रजी व्यापलेलं आहे, कारण ते जगच इंग्रजी आहे. मग त्या मुलांना तुम्ही काय मराठी सांगता? अथर्वशीर्ष म्हणा, गणपतीची पूजा मराठीतनं करा. म्हणजे या मुलांचं मराठी धार्मिकीकरण होतंय, पण मराठी भाषिकीकरण होत नाही. नवीनच मी टर्मिनॉलॉजी तुमच्याकडनं ऐकली. म्हणजे हे जे तुम्हाला धार्मिकीकरण म्हणजे काय, तुम्ही हे बघा की तिथं लोक ना आपले अमेरिकेत गेलेले सिद्धिविनायकाची ऑनलाईन पूजा करतायत. सिद्धिविनायकाची ऑनलाईन पूजा तुम्ही पीसीवर जेव्हा करता तेव्हा तुमचा मेंदू तुम्ही गहाण ठेवलेला आहे असं त्याचं लक्षण आहे. तुम्ही तंत्रसाक्षर जगामध्ये गेलेले आहात. तुम्ही तिथे तंत्रसाक्षर जगामध्ये गेल्यानंतर एखादा गावातला यमाई बिरोबा वगैरेची पूजा करणारा माणूस सुद्धा जितका शहाणपणाने वागेल तितकं तुम्ही जर वागत नसाल तर तुमच्या एमटेक बीटेक होण्याचा काय उपयोग आहे? म्हणजे तुम्हाला जास्त पैसे मिळतात, तुम्ही अधिक लब्ध प्रतिष्ठित जगामध्ये राहता, तुम्हाला टाइम्स स्क्वेअरला जाता येतं, तुम्हाला जगात अनेक ठिकाणी क्रूजवर जाता येतं. म्हणजे तुम्ही भरपूर श्रीमंत आहात. पण तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्ही मराठी भाषिक श्रीमंत असण्याबरोबर मराठी भाषिक शहाणे पण आहात का? तर नाही आहात. हा जो प्रॉब्लेम आहे ना आपला, हा जो डायस्पोरा आहे, NRI समुदाय आहे आपला, तुम्ही त्या NRI समुदायाचे जे कार्यक्रम होतात त्यातले 70-80% कार्यक्रम तुम्ही पहा, ते वेगळ्या प्रकारची मंगळागौर आहे ती. तर सर तुम्ही म्हणत होतात की मराठी धार्मिकीकरण हा विषय फार वेगळा आणि इंटरेस्टिंग आहे. त्याविषयी सांगा की हे तुम्ही अथर्व शीर्ष हे सगळंच तिकडनं जेव्हा केलं जातं तेव्हा एक
मराठीशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न म्हणून ते केलं जातं. पण मराठी इतकी व्यापक आहे, मग आपण फक्त त्याचं एक काय म्हणतात नख घ्यायचं आणि सांगायचं माणूस आमच्या हातात आला, असं काही प्रकार आहे तुम्ही का? मराठीशी कनेक्ट ठेवायचं ना, तर मराठीशी कनेक्ट ठेवण्याचा चांगला मार्ग म्हणजे पुस्तकं वाचणं आहे. हम्म, इथून तुम्ही जाणारी नाटकं सुद्धा तुम्ही बघा. हम्म. म्हणजे इथून जसं सुयोगचं नाटक गेलं पाहिजे ना अमेरिकेमध्ये, तसं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला पण गेलं पाहिजे. अर्थात. इथून जसं तुमचा मराठी बाणा गेला पाहिजे, तशा पद्धतीनं एखादा सचिन माळी, शीतल साठे सारख्या लोकांचा कार्यक्रमही गेला पाहिजे. Correct. जात का नाही? कारण तिथले जे पेट्रन आहेत ना त्याचे, ते पेट्रन एका विशिष्ट समुदायातनं आलेले आहेत. बरोबर. विशिष्ट समुदायातनं विशिष्ट वैचारिक बांधिलकी असणारे लोक आहेत. आणि त्यांच्या दृष्टीनं म्हणजे आपल्याकडे लोक असं म्हणतात की पुरणपोळी खाल्ली की तुम्ही मराठी आहात, हम्म, किंवा आता पुण्यामध्ये एक अशी पद्धत आपल्याकडे निघाली की ढोल वाजवला की तुम्ही मराठी आहात. मग त्या ढोलावर 6 महिन्याचं लहान मूल सुद्धा एखादी आई बसवते हम्म. आणि ते मूल बहिरं होईपर्यंत ढोल वाजवतं आणि लोक म्हणतात केवढा मोठा त्याग आहे. हा त्याग नाही, हा बिंडोकपण आहे. पण हे आपल्या लोकांना कळत नाही आणि आपल्याला असं वाटतं की आपण पुण्यात वाजवतो ना, हम्म. मग आपण न्यू जर्सीत पण वाजवलं पाहिजे. वाजवून- म्हणजे आपण वाजवतात लोक, वाजवतात लोक, मेलबर्नमध्ये हेच करतात. म्हणजे हे जे आहे ना, हे मूर्खपणाचं सार्वत्रिकीकरण आहे. बरोबर. आणि हा मूर्खपणा इसेन्शियली मराठी मूर्खपणा आहे. म्हणजे आपला जो डायस्पोरा आहे, तुम्ही बघा ते आपला डायस्पोरातले लोक त्या शिवलेल्या साड्या, भिगबाळ्या, हम्म. हे सगळं घालून आपण एक नव्या प्रकारची पेशवाईच मराठी डायस्पोरा म्हणून सगळीकडे नेतो. हम्म. हे जे लोकांना जाणवत आहे ना, तुम्ही साड्या नेसलात, तुम्ही पुरणपोळी खाल्ली, तुम्ही मोदक खाल्ला, म्हणजे तुम्ही मराठी नाही होत ना. हम्म. म्हणजे तुम्ही जर ते करून जर तुम्ही मराठी होत असाल, तर मग तुम्ही सावजीचं मटण खाऊन पण मराठी व्हायला पाहिजे. मग ते तुम्ही सांबारवडी खाऊन पण मराठी व्हायला पाहिजे. मग तुम्ही मासवडी खाऊन पण मराठी व्हायला पाहिजे. म्हणजे तुमची जी मराठीची व्याख्या आहे परदेशातल्या मराठी माणसांची, त्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर ती इतकी संकुचित मराठीपणाची आहे. आणि त्याचं सगळं प्रत्यंतर तुम्हाला बृहन महाराष्ट्राच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण दिसतं बघा. एका मर्यादेपलीकडे ना त्याला मंगळागौरीचं स्वरूप आहे. हम्म. म्हणजे ते स्त्री पुरुषांची एकत्रित मंगळागौर आहे ती. त्या प्रकारच्या कार्यक्रमामधनं तुम्ही काय प्रकारची समृद्धी समाजाला देता आणि तुम्ही लोकांना परत देता, लोकांना काहीतरी परत सांगता एक तुमच्या मागच्या समाजाला. आणि तुम्ही तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे की मराठी माणसांनी थोडं अधिक प्रगत व्हायला पाहिजे, मराठी माणसांनी जगात इतरत्र गेलं पाहिजे. जर मराठी माणसांनी जगात इतरत्र गेलं पाहिजे तर तिथलं ज्ञानविज्ञान तुमच्या भाषेत आलं पाहिजे की नाही, हम्म. तिथलं नवं शिक्षण तुमच्या भाषेत आलं पाहिजे की नाही. ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आपण म्हणतो शिक्षणातल्या, उद्योगातल्या, तंत्रज्ञानातल्या, या सगळ्या जर तुमच्या समुदायामध्ये आल्या नाहीत तर ते आदान प्रदान म्हणजे नुसतं पर्यटन आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामधून तुमचा समाज वाढत नाही. आणि त्यामुळे आपल्याकडे काय झालंय, आपल्याकडली जी धनदांडगी मंडळी, शिकलेली मंडळी बाहेर गेलेली आहे, ती गेल्या 10-12 वर्षामध्ये तुम्ही बघितलं तर ती हायपर ॲक्टिव्ह आहेत आता. हम्म. म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा स्वित्झर्लंडला गेले की लोक तिथे लेझिम वाजवून त्यांचा लेझिम खेळून त्यांचा सत्कार करतात. लेझिम खेळू नये का? जरूर खेळावं. पण तुमच्या इथंही लोक लेझिम खेळतात, झुरिकमध्ये पण लोक लेझिम खेळतात. हो, हो. तुम्हाला तिथं झुरिकमध्ये लेझिम खेळण्यासाठी पाठवलंय का? झुरिक सारख्या ठिकाणी जे तिथं ज्या प्रकारची इकोसिस्टीम आहे, ज्या प्रकारची व्यवस्था आहे, त्याचं महाराष्ट्राला काय मिळतं? आणि महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्रातल्या समुदायाला, म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी समुदायासाठी नव्या संधी तुम्ही निर्माण करता का? हम्म. त्या प्रकारची चर्चा, त्या प्रकारचा विचारव्यूह, त्या प्रकारचा डिस्कोर्स आपण निर्माण करतो का? आणि करत नसू तर आपली भाषा म्हणजे केवळ मनोरंजनाच्या आदानप्रदानाचं माध्यम बनते. त्यामुळे आपल्याकडे असं झालंय की तुम्ही आपले अभिनेते पण परदेशात जातात तेव्हा बघा हा. की असं तुम्हाला फार कमी दिसेल की कोणीतरी जाऊन एखाद्या तिथल्या ड्रॅमॅटिक्स असोसिएशनच्या पुढे जाऊन काही विचारपूर्ण असं बोललेलं आहे, एखाद्या सेमिनारला त्याने ॲड्रेस केलंय. आपण इको चेंबरमध्ये काम करतो. इथले लब्धप्रतिष्ठित मराठी लोक तिथल्या लब्धप्रतिष्ठित मराठी लोकांशी डील करतात आणि तुम्ही खाली पाहतच नाही आहात. हम्म. म्हणजे मराठी माणूस जसा ब्राह्मणांमधला अमेरिकेत गेला, युरोपात गेला, मराठ्यांमधला, माळ्यांमधला गेला, तसा दलितांमधला गेला, मराठी मुसलमानांमधला गेला, मराठी ख्रिश्चनांमधला गेला. या सगळ्यांचं काही आदानप्रदान तिथे आहे का? नाहीये. जर ह्यांचं इंटरनल काही आदानप्रदान झालं नाही तर तुम्ही तिथे एक समुदाय म्हणून नाही वावरत. तुम्ही 10,000 मैल दूर जाऊन सुद्धा आपल्या जातीच्या डोक्यातच राहणार असाल तर त्यापेक्षा तुम्ही तुमच्या गावात असलेले काय वाईट होतात. तर हे मला वाटतं की हे आपण समाज म्हणून
कधी बघायला लागणार? आणि ते जोपर्यंत त्या प्रकारच्या कुपमंडूकतेच्या भिंती जोपर्यंत मोडून पडत नाहीत तोपर्यंत मराठी माणसाच्या पैशाचं, मराठी माणसाच्या ज्ञानाचं, मराठी माणसाच्या नव्या विचाराचं एकमेकांमध्ये अभिसरण होणार नाही. आणि ते अभिसरण व्हायचं तर आपण एकमेकांना अनकम्फर्टेबल करू शकलो पाहिजे. बरोबर. आता प्रॉब्लेम असा आहे की आपण एकमेकांना कम्फर्टेबल करण्याच्या नादात आहोत. आपण एकमेकांना अनकम्फर्टेबल केलं पाहिजे आणि ती प्रक्रिया जितकी सातत्यपूर्ण राहील तितकं मराठी समाजाचा मूर्खपणा कमी होऊन शहाणपणा वाढण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण समोरच्याला जितकं जास्त अस्वस्थ करू तितक्या आपल्यामधल्या अगदी बरोबर. गोष्टी अजून फुलून बाहेर येतील. हे बरोबरच आहे. कारण खरा आपण म्हणतो मैत्रीची व्याख्या किंवा आपल्या हितचिंतकाची साधी सोपी व्याख्या आहे की ज्याने आपल्याला काटे फेकून मारावे. बरोबर. फुलं मारणारे तर बरेच लोक दिसतात आणि बरोबर. मागून मग ते बोलतात. मला आता तुमच्या उल्लेखातून जे परदेशातलं जर हा महत्वाचा उल्लेख आहे कारण मराठी भाषा 7 समुद्रापलीकडे वगैरे हेडिंग आपण वाचतो आणि मग आयर्लंडचा पंतप्रधान लिओ वराडकर आमचाच कुठला काय संबंध? म्हणजे त्याला म्हणजे त्याचं कौतुक वाटतं मला. माझा मुलगा कुठल्या लेवलला जाऊन तिथे जाईल का आयर्लंडमध्ये आणि काय करेल? नेमकं आपण काय बघतो यात की आता मराठी माणसाला आयर्लंडमध्ये संधी उपलब्ध झाली हे बघतो की खरोखर आपल्याला काही माहीतच नसतं आणि त्याचं नाव लिओ वराडकर आहे आणि तो तिकडे किती पिढ्या बरं तो वंशाचा आहे, तो त्या जातीचा नाही आहे, तो कुठलाही चातुर्वर्ण्य मानत नाही वगैरे ह्याची काही कल्पना सगळं अर्धवट आहे का काय आहे नेमकं? विचार तुम्ही लिओ वराडकरांचा उल्लेख केलात ना, ते आले तेव्हा म्हणजे कोकणातल्या लोकांना असं आनंदाचं भरतं आलं होतं. हो. ते तसं काय सांगलीतल्या माणसाला पण वाटेल, विदर्भातल्या पण बरोबर. वाटेल. लिओ वराडकर हे आयर्लंडचे पंतप्रधान आहेत, पण लिओ वराडकर हे समलिंगी पुरुष आहेत. हम्म. महाराष्ट्रामध्ये असा पुरुष कोकणासारख्या ठिकाणी जर त्याच्या त्या काळामध्ये त्याने स्वतःला क्लोझेटमधनं बाहेर काढलं असतं तर तो जिवंत राहिला असता का? नाही. त्याचं कौतुक का आहे? तो इतका हजारो मैल लांब आहे म्हणून तो त्याची आयडेंटिटी जपू शकला आणि त्याच्या पार्टनर बरोबर राहू शकला. हम्म. महाराष्ट्रामध्ये लिओ वराडकर नावाच्या माणसाचं समजा लिओ न असता दुसरं काहीतरी नाव असतं तर कोकणामध्ये आता जे आपल्याकडे सगळे सांस्कृतिक माफिया रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तयार झालेले आहेत त्यांनी त्याला जगू दिलं असतं का? छे. म्हणजे तुम्हाला कौतुक का आहे? कारण तुम्हाला त्याच्या त्या आयडेंटिटी, त्याची जी अत्यंत मूलभूत आयडेंटिटी आहे त्याच्या दृष्टीनं, कारण आपल्या लेखी ते सगळं ॲबनॉर्मल आहे. हो. त्याची ती मूलभूत आयडेंटिटी आहे आणि ती मूलभूत आयडेंटिटी आपल्याला काही समजून घ्यायची नाहीये. तो 2च दिवस येणार आहे आणि तो पण का आलाय? कारण त्याच्या देशाच्या दृष्टीनं कोकणाचं पर्यटन, आयर्लंडचा विकास याचं काही एक आंतरसंबंध निर्माण झाला बरोबर. तर तो त्याच्या देशाचा विचार करून आलाय, ज्याच्यात काही गैर नाहीये. पण आपलं कसं आहे की हे आपलंच आहे. मग हे कसं आहे की ब्रिटिशांच्या म्युझियममध्ये आपली तलवार आहे पण मुळात ती तिथपर्यंत गेली याच्यातनं आपला नाकर्तेपणा सिद्ध होतो. याच्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही. त्यामुळे लिओ वराडकर सारखा माणूस म्हणजे तो पुरुष तरी आहे. समजा तुम्ही असा विचार करा की त्याच्याऐवजी बाई असती करेक्ट आणि ती त्याच्याच सारख्या लैंगिक जाणीवा असलेली असती तर तिचं एवढं कौतुक महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं नसतं. तो पुरुष असल्यामुळे लोक काय म्हणतात, एक दिवस दुर्लक्ष करायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणून लिओ वराडकरचं हे एक प्रकारचं मिथकात्मक कौतुक आहे की हे स्मरणरंजन, पूर्वगौरव आमचा होता बाबा. मग त्याच्यातून फार तर काय होतं की त्यातून एखादा कोकणी माणूस जरा बरे पैसे असलेला पुढे आयर्लंडला गेला आणि आयर्लंडला नंतर तो माजी पंतप्रधान जरी झाला तरी 4 लोकांची जाण्याची सोय होऊ शकेल तिथं, याच्या पलीकडे काही होत नाही. पण म्हणजे तरी सुद्धा असा एखादा माणूस तिथं जातो, काहीतरी आयुष्यात करतो, एका छोट्या देशाचा का होईना पंतप्रधान होतो, ही मोठी गोष्ट आहे. पण मग आयर्लंड मधल्या पंतप्रधानाला आयरिश बद्दल जे वाटतं ते कोकणातल्या मराठी माणसाला मराठीबद्दल वाटतंय का? मूळ प्रश्न हा आहे. म्हणजे तुमच्या इथनं गेलेल्या मराठी माणसाला त्याच्या नव्या देशामध्ये आयरिश भाषेबद्दल जे टोकाचं प्रेम आहे आणि त्यासाठी एखादं सैन्य उभं करावं आणि बंड करावं अशा प्रकारची त्याची भावना आहे, याच्या 10% तरी प्रेम कोकणातल्या लोकांचं मराठीवर आहे का? कोकणी माणसांमधून 5 ते 6 भारतरत्न निर्माण झालेले आहेत. आज काय कोकणातली अवस्था आहे मला तुम्ही सांगा. ओरोसमध्ये 1 महिन्यापूर्वी मी 20,000 लोकांच्या मराठी शाळांच्या मोर्चाला हजर राहिलो. गावांमधल्या शाळा 0 शिक्षकी होऊन बंद करतायत. मी एका बाजूला तुम्ही
आयरिश भाषा जपणाऱ्या माणसाचं हारतुरे घालून सत्कार करताय. दुसरीकडं तुमच्या तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या शाळा तुमचे पुढारी वाचवू शकत नाहीत किंवा वाचवू इच्छित नाहीत, कारण तालुक्यामध्ये त्यांच्या शाळांची दुकानं आहेत. ह्याचा तुम्ही कसा ताळमेळ लावणार? हा ताळमेळ न लावण्यासाठी ज्या गांधारी टाईप पट्ट्या आपल्याकडे आहेत ना, त्या लोकांच्या डोळ्यात खूप आहे. त्याच पट्टीविषयी बोलायचं होतं. ही पट्टी ही मोजपट्टी झालेली आहे आजच्या समाजाची, की त्याला ते आवडतं, की बाबा मी बघितलं पण माझ्या डोळ्यावर पट्टी होती, मी बघत होतो पण मला ते दिसलं नाही, हे सांगून सोयीने मोकळं होणं. म्हणजे आता ह्याचा भाषेचा विषय आहे म्हणून कोकणचा तुम्ही उल्लेख आपला जो झाला, तर सगळ्यात महत्त्वाचं भाषा ही टिकते किंवा प्रवाही होते ही साहित्यातून. म्हणजे मुख्य जो भाषेचा प्रवाह आधी जो मेंटेन केला गेला होता एका समाजाने, की अशी भाषा असावी मराठी भाषा, तर ती मराठी भाषेच्या बऱ्याचशा चौकटी मोडून वेगवेगळ्या प्रांतातल्या लेखकांनी काम केलं, लिखाण केलं. खानदेशीमध्ये लिहिलं गेलं, त्यानंतर तुमच्या तावडी भाषेत लिहिलं गेलं, छोटी छोटी पुस्तकं का होईना किंवा मोठमोठ्या कादंबऱ्या का होईना त्या लिहिल्या गेल्या. पश्चिम महाराष्ट्राच्या भाषेत असेल. मग मला माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे, की त्यातही तिकडचे कोकणाचं हे सहभाग कमी आहे. कादंबरी किंवा साहित्यिक लेवलला मालवणी भाषेतला खूप ऐवज म्हणता यावा असा काही हाती लागत नाही. भाषा टिकवण्यासाठी जे जे म्हणून करावं लागतं त्याकडे, म्हणजे आता चला कोकण सोडा, इतरही एक दोन साहित्यिक सोडता काही संपूर्ण महाराष्ट्राने काही काम केलं नाही, पण प्रत्येक प्रांतातून जे व्हायला हवं होतं तसं झालं नाही का साहित्यिक माध्यमातून? हां, तुम्ही जे म्हणताय ना, की साहित्याने भाषेचा विकास होतो, हे मला मान्य आहे. साहित्य हे भाषेच्या अभिव्यक्तीचं एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे, पण एकमेव नाही. त्याच्याबद्दल आपण पुढे बरोबर. बोलूच. पण तुम्ही जसं म्हटलात, की आता श्रीना पेंडसेंनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या, म्हणजे सगळ्यात मोठी तुंबाडचे खोतसारखी मोठी कादंबरी, चित्रेम खानोलकरांसारख्या माणसाने लिहिलेली अजगर, आणि त्यांचे कोंडुरा आणि इतर रात्रकाळी घागरकाळी सारख्या कादंबऱ्या तुम्ही बघितल्यात. तुम्ही मोठ्या अगदी ह्यांचं माहीमची खाडी, मधु मंगेशकर्णिकांचं, जयवंत दळवींचं अनेक मोठ्या प्रमाणावर लेखन. आपल्याकडे लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपापले जे प्रदेश आहेत ते तिथं आणले. म्हणजे तुम्ही बघितलं तर मधुकर केच्यांनी विदर्भ आणला, भटांनी पुन्हा विदर्भ आणला, प्रचंड मोठ्या प्रमाणात शंकर पाटील, दमा मिराजदार ह्या सगळ्या मंडळी पश्चिम महाराष्ट्र आणलं. साहित्याने हे सगळं आपल्यापर्यंत आणलं. आता साहित्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बघा की साहित्य लिहिणारे लोक, साहित्य ट्रान्समिट करणारे लोक आणि साहित्य वाचणारे लोक, साहित्याचे लाभार्थी किंवा उपभोगार्थी, या सगळ्यांचा एक प्रवाह आहे. अगदी तुम्ही आधीच्या काळामध्ये पाहिलं तर मौज आणि सत्यकथेनं साहित्य आणलं, मग लोकांचा त्यावर रोष झाला, अनियतकालिका आली, मग दलित पॅन्थरचं साहित्य आलं, दलितांचं. असा मोठा प्रवाह महाराष्ट्रात. साठोत्तरी लेखन आहे, नव्वदोत्तरी लेखन आहे. या सगळ्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की लिहिणाऱ्या माणसांची आपल्याकडे कमतरता नाही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माणसं लिहितात, फॉर्ममध्ये पण लिहितात. म्हणजे तुम्ही खानोलकरांची कविता एका प्रकारची आहे, ग्रेसची दुसऱ्या प्रकारची आहे, ढसाळांची अगदी वेगळ्या प्रकारची आहे, दिलीप चित्र्यांची आणखी वेगळी आहे, किंवा हेमंत दिवटेसारख्या नव्या कवीची अगदी, म्हणजे नव्वदोत्तरी कवीची अगदी वेगळ्या पद्धतीची आहे. आपल्याकडे लोक लेखनात प्रयोग करत नाही आहेत का? तर लेखनात प्रयोग करतायत. हे लेखनातले प्रयोग जे आहेत ते साहित्यातनं लोकांच्या वर्गामध्ये जात आहेत. म्हणजे अभ्यासक्रमाला पुस्तकं लागतात, मग ती पुस्तकं लोक वाचतात, ती पुस्तकं लोकांमध्ये झिरपत जातात. प्रश्न असा आहे की असं वाचून झाल्यावर त्या मुलामुलींनी काय करायला पाहिजे? म्हणजे त्या मुलांचं समजा पदवीपर्यंतचं शिक्षण मराठी साहित्यातनं झालं, किंवा मराठी साहित्य हा त्यांच्या अनेक विषयांपैकी एक विषय असला, तर काही एक प्रमाणामध्ये त्यांचं वाचन झालंय. हे वाचून झाल्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, आणि हे झाल्यावर जर मला नोकरीच नाही लागली, तर हे जे आहे ना साहित्याच्या बाबतीमधलं, की मुलं शिकल्यानंतर मुलांचं पोट भरणं हे भाषेचं प्रायमरी काम आहे. म्हणजे कुठली भाषा राहते, ज्या भाषेवर लोकांचं पोट भरतं ती भाषा राहते. तुम्ही युरोपात जा, अमेरिकेत जा, तुम्हाला टोफेल आणि इतर परीक्षा दिल्याशिवाय जाता येत नाही. तुम्ही जर्मनीमध्ये जा, तुम्हाला कुठल्याही कोर्ससाठी जायचं असेल तर तुम्हाला मॅक्स मुलर भवनला जाऊन जर्मनच्या काही परीक्षा दिल्याशिवाय जाता येत नाही. तेच फ्रेंचचं आहे. पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, रिक्षावाल्यापासून कॉर्पोरेटमध्ये आलेल्या माणसापर्यंत कोणालाही तुम्ही सांगा की मराठी शिकायचं आहे, मग काय तुम्ही प्रतिगामीच आहात,
तुम्ही संकुचित मानसिकतेचे आहात, देशात कुठलीही भाषा चालली पाहिजे, हिंदीशिवाय चालत नाही का? हा जो माज आहे ना, हा जगामध्ये इतरत्र कुठे नाही चालत. हा माज करण्याची भारतातली पण मुख्य जागा महाराष्ट्र आहे. म्हणजे तमिळनाडूत तुम्ही हा माज केला तर उबरवाला खाली उतरवून देईल तुम्हाला. कर्नाटक आणि केरळमध्ये उबरवाला तुम्हाला उतरवून देईल. इथे रिक्षावाला तुम्हाला उतरवून देण्याची शक्यता आहे, तुम्ही हिंदीत नाही बोललात तर. हे जे आहे ना, हे कशामुळे घडतं? हे घडतं याच्यामुळे की आपली भाषा ही सुखाचं साधन आहे, मनोरंजनाचं साधन आहे, आनंदाचं साधन आहे, पण पोट भरायचं साधन नाही. आणि आपली भाषा उपजीविकेचं साधन जर नसेल तर फार बोंब होते. तुम्ही टायपिंग करणारी मुलं बघा, तुम्ही आता टायपिंगचे क्लासेस बंद झाले, MSCITचे क्लासेस सुरू झाले. MSCITच्या क्लासेसमध्ये जर तुम्ही गेलात तर MSCITवाले आता युनिकोडचा कीबोर्ड लोकांना शिकवायला लागले. पण ते कधी शिकवायला लागले? इथपर्यंत त्यांच्या आलं तेव्हा. तोपर्यंत कुणी श्रीलिपीचा कीबोर्ड शिकवत होतं, कुणी आकृतीचा शिकवत होतं, कुणी ISMचा शिकवत होतं. महाराष्ट्र सरकारला 20 वर्ष हे कळलं नाही की आपल्या भाषेचा एक कीबोर्ड असला पाहिजे. आणि तो असला पाहिजे म्हणजे काय? तो कुणी ठरवायचा? तो तुम्ही आणि मी नाही ना ठरवू शकत, ते सरकारनं ठरवलं पाहिजे. आणि आम्ही ज्यावेळेला 2008-09ला महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान संचालकाला जाऊन भेटू नये म्हटलं, हे तुम्ही का नाही करत? मायक्रोसॉफ्टला आम्ही भेटलो तर मायक्रोसॉफ्टचे लोक म्हणाले की गव्हर्नमेंटनं सांगायला पाहिजे आम्हाला, आम्ही करू. पण गव्हर्नमेंटनं सांगायला पाहिजे. त्यांना मायक्रोसॉफ्टला, गुगलला, फेसबुकला सगळ्यांना हे कळलंय की मराठी भाषा बोलणारे कोट्यवधी लोक आहेत. ते लोक मराठीचा कीबोर्ड वापरणार आहेत, त्यातनं पैसा निर्माण होणार आहे. पण त्यांचं काय म्हणणं आहे की हे कुणी सांगायला पाहिजे? ज्यांच्याकडे वैधानिक अधिकार आहेत त्यांनी सांगायला पाहिजे. त्यावेळेचा तो माहिती तंत्रज्ञान संचालक जो योगायोगाने उत्तर भारतीय होता, महाराष्ट्र सरकारचा IAS अधिकारी, तो म्हणला आम्ही असं कसं सांगणार, हम नाही बता सकते, वो लोग चले जाएंगे. म्हणजे महाराष्ट्राच्या माहिती तंत्रज्ञान संचालकाला एवढं सुद्धा शहाणपण नव्हतं की अशी कुठलीच कॉर्पोरेट कंपनी तुमच्या भाषेचा आग्रह धरला तर परत जात नाही, त्यांना धंदा करायचा आहे. आणि नंतर तुम्ही बघितलं तर फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यासारख्या कंपन्यांमुळे मराठी वाढलंय. सरकारला नंतर अक्कल आलेली आहे. सरकारला कधी अक्कल आली? जेव्हा सरकारला लक्षात आले की अरे सगळे लोक आपोआपच मराठीतनं लिहायला लागले, युनिफॉर्म कीबोर्ड आलाय आणि युनिकोड कन्सोर्शियम सारखी गोष्ट तयार झाली आहे, तेव्हा सरकारला जाग आली आणि मग आपलं सरकार मराठीतनं काम करायला लागलं. आता हे जर तुम्ही पाहिलंत ना, तर आपला टाईपरायटर पासूनचा मायक्रोसॉफ्ट आपल्या युनिकोडच्या कीबोर्ड पर्यंतचा जो प्रवास आहे, जो व्हायला 20 वर्ष लागली, तो जर 2 वर्षात झाला असता तर त्याच्या आधी 18 वर्ष आपल्या पोरांना रोजगार मिळू शकला असता. आणि तुम्ही बँकांपासून ते कॉर्पोरेट कंपन्यांपासून सगळ्यांना जर तुम्ही सांगितलं की तुमचा सरकारशी जो व्यवहार होईल आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक कक्षेत जो व्यवहार होईल त्यातलं प्रत्येक कागदपत्र मराठीत असलं पाहिजे, तर त्या लोकांना ती कागदपत्र इंग्रजीत असली तरी मराठीतनं करून घ्यावी लागतील. कोणाला मिळतील अनुवादाची कामं मला तुम्ही सांगा? एक तर मराठी माणसांना मिळतील किंवा मराठी पण कळणाऱ्या अमराठी माणसांना मिळतील. म्हणजे अमराठी लोकांना मराठी शिकावंच लागेल ना. आज जो त्यांना माज आलाय, आज जे त्यांना वाटतं की मराठी शिकून आपण मेहरबानी करतो, ती त्यांची भावना कधी जाईल? ज्या वेळेला त्यांना कळेल की भाषा शिकून आपलं पोट भरतंय. तुम्ही रेल्वेच्या काउंटरला जा, रेल्वेच्या काउंटरवर 90% उत्तर भारतीय आहेत. ते तुम्हाला काय म्हणतात? हमको नाही समजताय. का नाही समजत तुला मुंबईतल्या काउंटरवर बसून? मग कोणीतरी काच जेव्हा फोडतं, कानाखाली आवाज काढतं, तेव्हा त्या एका माणसाला कळतं. पण रेल्वेच्या 10,000 माणसांच्या कानाखाली वाजवण्यात आपला किती वेळ जाईल? आणि ते व्हायबल पण नाहीये, ते शक्य पण नाहीये. पण असं नको असेल तर भाषा वापरण्याचे फायदे आहेत आणि भाषा न वापरण्याचा तोटा आहे. म्हणजे भाषा नाही वापरली तुम्ही तर तुम्हाला या शहरात वावरता येणार नाही. एवढा जोपर्यंत लोकांना धसका बसत नाही ना, जो लोकांना तमिळनाडूत बसतो बघा, जो लोकांना बंगलोरमध्ये बसतो, म्हणजे बंगलोरमधल्या बँकेची मॅनेजर जेव्हा म्हणते कन्नडमध्ये नाही बोलणार तर त्या राज्याचा मुख्यमंत्री इंटरव्ह्यून करतो आणि त्या बाईची बदली करतो. अशा एकाची बदली झाली ना की बाकीच्यांना अद्दल घडते. आपल्या राज्यात काय घडतं? आपल्या राज्याचे प्रमुख बिहारमध्ये जाऊन सांगतात
की यंदा आम्ही तुम्हाला छठ पूजेला बोलवू शकलो नाही आम्ही पुरेसे निर्माल्याचे घाट तयार करू शकलो नाही, आम्हाला वाईट वाटतंय, पुढच्या वर्षी आम्ही तुमच्यासाठी सगळे करणार आहोत. आणि अत्यंत वाईट हिंदीत बोलतात. नाही, माझं काय म्हणणं आहे की एकतर तुम्ही बऱ्याच मराठी लोकांनी हिंदी बोलताच कामा नये. याचं कारण त्यांचं हिंदी वाईट आहे. पण हिंदी आपलं जितकं वाईट आहे ना, त्यापेक्षा उत्तर भारतीयांचं मराठी जास्त वाईट आहे. पण तुम्ही बघा की उत्तर भारतीय तुम्हाला काय म्हणतात, हमको समजता है लेकिन बात नहीं कर सकते. हा त्यांचा एक ठरलेला एक्सक्यूज आहे. मराठी लोकांचं कसं आहे, अच्छा नहीं आता है ये समजता है फिर भी बात करणे काय म्हणजे नाही जमत आपल्याला, आपलं घाणेरडं आहे हिंदी. तरी सुद्धा आपले सिंधुदुर्गातले एक मंत्री आहेत, तुम्हाला माहित आहे, त्यांचं जर तुम्ही हिंदी पाहिलं आणि इतरही काही मंडळींचं पाहिलं तर ज्याला इंग्रजीमध्ये अॅट्रॉशियस म्हणतात तशा प्रकारचं हिंदी आहे आपल्या लोकांचं. माझं असं म्हणणं आहे की तमिळनाडूचा माणूस तमिळ कवीला कोट करून संसदेमध्ये तमिळमध्ये बोलतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि संसदेत रिअल टाइम ट्रान्सलेशनची सोय आहे. आणि असं काही आपले खासदार एवढं काही जगाला ज्ञान देणारं बोलतच नाहीये की जे तुम्ही मराठीत बोललात तर कळणार नाही आणि हिंदीत बोललात तर कळणार आहे. असे किती खासदार आपण निवडून दिलेत मला सांगा. अगम्य सुधारणावादी म्हणजे 48 खासदारांच्या पैकी आणि राज्यसभेतल्या 10-12 लोकांच्या पैकी 10% लोक असे असतील की ज्यांचं कुणीतरी बसून ऐकतंय. त्यामुळे बाकीच्यांचं जर कोणी ऐकतच नाहीये तर तुम्ही मराठीत बोललात काय आणि हिब्रूत बोललात काय, लोकांच्या दृष्टीनं सारखं आहे. आत्ता गेल्या काही वर्षामध्ये लोक आपल्या भाषेत नीट बोलू लागली आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हिंदीतही तुम्हाला संसदेत बोलता आलं पाहिजे, मराठीतही बोलता आलं पाहिजे, इंग्रजीतही बोलता आलं पाहिजे. पण तुम्हाला तुमच्या भाषेबद्दल बोलताना म्हणजे निर्मला सीतारामनला अर्थसंकल्प सादर करताना एखादी गुजराती कविता सापडते का मोदींना खुश करायला? तमिळच सापडते. लालू प्रसाद यादवला एखादं काही म्हणायचं असेल, तो रेल्वे मंत्री असताना, तर हिंदीत सापडतं. बरोबर. आपला माणूस ज्या वेळेला रेल्वे मंत्री असतो तेव्हा तो मराठी कविता काही सादर करतो का? नाही करत. तेव्हाही तो रामदास आठवलेंसारखं काहीतरी टुकार हिंदीत सादर करतो. हा प्रॉब्लेम आहे आपल्या लोकांचा की आपल्या भाषेचा अवकाश वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि ही डोमेन्स आहेत ना, तुम्ही संसदेत बोललं पाहिजे, तुम्ही पत्रकारांशी बोललं पाहिजे, तुम्ही माध्यमातल्या इतर मंडळींशी बोललं पाहिजे, तुम्ही अनौपचारिक चर्चांमध्ये लोकांशी बोललं पाहिजे. हे नाही तुम्ही बोललात. तुम्ही इथं बघा, इथं फिल्मफेअरचा कार्यक्रम, आपल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत. मला वाटतं एकदा नाना पाटेकर फक्त एकदा 5 मिनिटं मराठीमध्ये बोललेला आहे. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजा त्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांना जेव्हा ते जातात तिथं जर ते मराठीमध्ये बोलले तर ह्यांची हिंमत आहे का न ऐकण्याची? मला सांगा. राज्याचा मुख्यमंत्री आहे ना तो. पण तुम्ही त्यांच्या लांगुल चालनासाठी घाणेरड्या हिंदीत, घाणेरड्या इंग्रजीत बोलता. तुम्ही कशाला करण जोहरला कळेल असं इंग्रजी बोल, तो तुमच्यापेक्षा बरंच बोलणार आहे. त्याची पहिली भाषाच इंग्रजी आहे. तो 2-3 पिढ्या लब्ध प्रतिष्ठित लोकांच्यात वावरलेला आहे आणि त्याला महाराष्ट्रात राहायचंय ना. त्याने शिकून घ्यायचंय मराठी, शाहरुखने शिकून घ्यायचंय मराठी. 40 वर्षानंतर अमिताभने नाही सांगायचं की नाही माझं राहून गेलं. कसं राहून गेलं? अब्जावधी रुपये कमवायचं नाही राहून गेलं, मराठी शिकायचं ते. कारण मराठी न शिकून चालतंय ना. तुम्ही 40 वर्ष मुंबईत राहून सुद्धा मैं छोरा गंगा किनारेवाला असं म्हणता. मी मुंबईच्या किनाऱ्याचा मुलगा आहे असं तुम्हाला 50 वर्ष ही कर्मभूमी असून नाही म्हणतायत. म्हणजे हे जे आहेत ना, यांच्या एक्स्ट्रा टेरिटोरियल लॉयल्टीज आहेत, यांच्या या राज्याच्या सीमेबाहेरच्या निष्ठा आहेत. अशा लोकांना आपण घोड्यावर बसवून ठेवलेलं आहे. आणि आपले जे मराठी लोक आहेत, कलावंत आहेत, आपले सगळे एलिट आहेत, हे सगळे यांच्या अवतीभोवती गोंडा घोळण्यामध्ये मग्न आहेत. म्हणजे आपल्याला नुसता अगदी उर्फी जावेद बरोबर सुद्धा आपला फोटो निघाला तरी मराठी अभिजनांना आयुष्यात धन्य वाटावं अशी त्यांची परिस्थिती आहे. म्हणजे तुमचा जर सेल्फ एस्टीम इतका शून्याच्या खालचा असेल तर तुमच्या भाषेला कोण गांभीर्यानं घेईल? म्हणजे लोक तुम्ही पाहिलं तर इतक्या छान पद्धतीनं उर्दू पेश करतात, हिंदी पेश करतात. आपल्या मराठी लोकांना मात्र 8-7-8 लोकांच्या घोळक्यात एखादा माणूस अमराठी असेल तर नाही त्याला कळणार नाही. अरे नाही कळू दे ना, त्याचा प्रॉब्लेम आहे. तो किती दिवस राहिला? तो काल परवा आला असेल ना, ठीक आहे, त्याची आपण जरा सोय बघू. त्याला 5 वर्ष झालीत ना, मग तो 5 वर्ष राहिला कसा? 5 वर्ष मराठी न कळता जो महाराष्ट्रात राहिलाय ना, त्याने बॅग भरून परत गेलं पाहिजे. हे न सांगता आपण एवढे अकोमोडेटिव्ह आहोत. मग आपण काय म्हणतो, नाही नाही हे तर जागतिक शहर आहे. तुम्ही कशाला म्हणता? लोकांना म्हणू द्या ना.
हे जागतिक शहर आहे म्हणजे हे मराठी शहर नाही आहे का? हे महाराष्ट्राचा भाग नाही आहे का? कलकत्ता जागतिक शहर होण्याचा प्रयत्न करते की नाही? चेन्नई करते की नाही? त्यांची बंगलोर भाषा करते की बोलतात. नाही? हां. ते का त्यांच्या भाषा टाकत नाही? तर तुम्हाला का घाई लागली आहे? ही जी घाई लागली आहे ना मराठी लोकांना, कधी एकदा भाषा टाकतो आणि कधी एकदा आपण जगाचे नागरिक होतो. जो आपल्या भाषेचा नागरिक नाही ना, तो कधीही जगाचा नागरिक होत नाही. तो तोतया नागरिक आहे. या प्रकारचा एक असा भ्रामक भ्रमिष्ट समाज आपला आहे आणि वर जे लोकांमध्ये घडतं ना ते खाली घडतं. वरती लोक काय म्हणतात बघा अनेकदा की आम्ही आमच्या मुलांना मराठी शाळेत घालणार होतो, पण ते काय अलीकडे मोलकरणींची मुलं पण इंग्लिशमध्ये जातात. मोलकरणींनी कुठे पाहिलं मुलांना इंग्लिशमध्ये जाताना? तुमच्या घरात पाहिलं ना. आधी तुमच्या घरात हा आजार सुरू झाला, मग तो मोलकरणीकडे गेला. मग मोलकरणीचं रॅशनलायझेशन काय आहे की यांच्याकडे खूप कल्चरल कॅपिटल आहे, यांच्याकडे पैसे पण आहेत, यांच्या मुलाला परवडतंय, पण मी कर्ज काढणार. मी कर्ज काढून ते पोद्दार इंटरनॅशनलला घालत असतील किंवा आणखी दुसऱ्या मोठ्या शाळेत आम्ही त्यातल्या त्या छोट्या तरी शाळेत घालत असतो. इथे तुम्ही मालाड सारख्या परिसरामध्ये पाहिलं ना, वखारीमध्ये केम्ब्रिज ऑक्सफोर्ड या नावाच्या शाळा आहेत. तुम्ही चेक करा. आता वखारीमध्ये अशा शाळा निघतात हे आश्चर्य नाहीये, मुलं जातात हे आश्चर्य आहे. पालकांना काय वाटतं, ऑक्सफर्ड नाव आहे ना, झोपडीत का असे ना, वखारीत का असे ना, वखारीत त्याने एसी लावलाय पण तिथे शाळा एसी केलेली आहे. अशा प्रकारचं जेव्हा चित्र निर्माण होतं त्यावेळेला आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये काय घडतं की आपण ठरवून, ज्याला लँग्वेज शिफ्ट म्हणतो आपण, भाषिक विस्थापन म्हणतो, ही भाषिक विस्थापनाची प्रक्रिया आपण सुरू करतो. मग घरामध्ये जेव्हा 2-3 वर्षाच्या मुलाला भेटायला, तुम्हाला भेटायला पाहुणे येतात, तेव्हा आई काय म्हणते? जनरली आई म्हणते की पोएम म्हणून दाखव एक, कविता नाही म्हणून दाखवायची, पोएम म्हणून दाखव, सॉन्ग म्हणून दाखव एक. तर हे पोएम म्हणून दाखवणं, सॉन्ग म्हणून दाखवणं, याच्यामध्ये मराठी कुठंच नाहीये. आणि मग तुम्ही जर पाहिलं ना की बरेच लोक असं म्हणतात आम्ही इंग्लिश मीडियममध्ये घातलं पण आम्ही घरी मराठीत बोलतो. त्या लोकांच्या घरामध्ये तुम्ही चेक करा, मुलं नाही मराठीत बोलत, पालक इंग्रजीत बोलतात. आणि आता अशी वेळ आली आहे की आजी आजोबांना इंग्रजीत बोलावं लागतं, कारण नाहीतर आजी आजोबा आणि नातवंडांमध्ये कनेक्टच राहिला नाही, संवाद राहत नाही. आता ही जी परिस्थिती आहे ना, या प्रकारच्या लोकांना आम्ही भूतपूर्व मराठी लोक म्हणतो. आडनावाचे मराठी लोक किंवा भूतपूर्व मराठी लोक. हे तुम्हाला शिवाजी पार्कला दिसतात, हे तुम्हाला पार्ल्यात दिसतात, हे तुम्हाला ठाण्यामध्ये दिसतात. आणि या प्रकारच्या भूतपूर्व मराठी लोकांचं विस्तारीकरण होत आहे. हे आधी शहरात होतं, मग निमशहरी भागात आहे. तुम्ही गावात जा. मी ह्या भाषेच्या चळवळीच्या निमित्ताने माझ्या गावात गेलो. माझ्या गावातल्या लोकांनी भाषेचं काम करतो म्हणून सत्कार केला. आमच्या ग्रामपंचायतीतल्या लोकांनी सांगितलं की रोज सकाळी 3 गाड्या भरून मुलं 13 किलोमीटर अंतरावरच्या CBSE शाळेमध्ये जातात. 3 जीप भरून जातात. जिल्हा परिषदेची शाळा टप्प्याटप्प्याने बंद पडते आहे आणि 3 शाळा भरून साधारणपणे 40 ते 50 मुलं रोज 13 किलोमीटर जात आहेत. कोकणामध्ये पण तुम्ही जा, 40 किलोमीटर लोक जात आहेत. का जात आहेत? कारण लोकांमध्ये एक प्रकारचं डेस्परेशन आपण असं निर्माण केलेलं आहे की तुम्ही लांब गेल्याशिवाय, तुम्ही इंग्रजीतनं शिकल्याशिवाय आणि तुम्हाला तुमची भाषा टाकायला लागल्याशिवाय तुमच्याकडनं काहीही बरं घडणार नाही. हा जो प्रॉब्लेम आहे ना, याच्या बाबतीमध्ये आपण खूप खळखळून बोललं पाहिजे. म्हणजे आपण खळखळून हसतो पण खळखळून बोलत नाही. आणि आपण समाजाला सांगायला पाहिजे हे की शाळा नाही टिकली तर भाषा नाही टिकत, भाषा नाही टिकली तर माणसाची ओळख नाही टिकत, माणसाची ओळख नाही टिकली तर या राज्याला महाराष्ट्र म्हणण्याचं काही कारण उरत नाही. आणि जर महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणण्याचं काही कारण उरलं नाही तर सातवाहनाच्या काळापासून आत्तापर्यंत आपण ज्या महाराष्ट्र धर्माबद्दल बोलत आलेलो आहोत तो महाराष्ट्र धर्म हळूहळू विस्कळीत होईल, नामशेष होईल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. खूप तुम्ही म्हणताय तशी भीषणच परिस्थिती आहे. म्हणजे म्हणून तामिळ यांचा उल्लेख सतत होतोय. आपल्या आधी त्यांची भाषा अभिजात झालेली आहे आणि आता मराठी भाषा त्यानंतर अभिजात भाषा म्हणून डिक्लेअर झाली. आणि दुसरा मराठी शाळांचा जो उल्लेख आता तुम्ही केलात, तर असं काही एक माहिती आलेली आहे की मराठी शाळांमध्ये 30 पैकी 20 मुलं अमराठी आहेत. तर आता इथून पुढच्या मराठी शाळा किंवा मराठी भाषा हे अमराठी लोक टिकवतात की काय, आणि मराठी माणसं इंग्रजी बोलतात की काय, अशी परिस्थिती येईल? हां, तुम्ही जो तमिळचा उल्लेख केलात ना, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि संस्कृत या 5 भाषांना आपल्याकडे अभिजाततेचा दर्जा मिळाला.
आपल्याकडे बऱ्याच लोकांचा काय समज आहे की आपल्या भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला कारण आपली भाषा ग्रेटच आहे. आपली भाषा ग्रेट आहे, पण आपली भाषा ग्रेट आपल्याला वाटते म्हणून नाही आहे. प्रत्येक भाषेचं स्वतःचं एक इनबिल्ट राजकारण आहे. ते काय राजकारण आहे तर 2004 साली ज्या वेळेला युपीएचं पहिलं सरकार आलं त्या सरकारमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम DMK हा त्या युपीएचा भाग होता. आणि त्यांच्यामध्ये जो करार झाला कॉमन मिनिमम प्रोग्राम किमान समान कार्यक्रम ठरला, त्या किमान समान कार्यक्रमाचा एक भाग तमिळला अभिजात भाषेचा दर्जा देणं हा होता. तुम्ही विचार करा की ते लोक त्यांच्या भाषेबद्दल एवढे नीट आग्रही आहेत की त्यांना एका राष्ट्रीय पक्षाबरोबर सरकार स्थापन करताना आपल्या भाषेला अभिजाततेचा दर्जा दिला गेला पाहिजे हा त्या अजेंड्याचा भाग करावासा वाटला. म्हणजे आपल्याला साधं आपल्या राज्यातल्या कार्यक्रमामध्ये मराठी बोललं पाहिजे याचं भान नाही, त्यांना ते भान आहे. त्याच राज्यामध्ये म्हणजे करुणानिधी जेव्हा हयात होते त्यावेळेला करुणानिधींनी असं म्हटलं होतं, आणि जयललिता आणि करुणानिधी यांच्यात इतर शत्रुत्व काहीही असलं तरी या बाबतीमध्ये त्यांच्यात पूर्ण एकमत होतं. म्हणजे ज्या वेळेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आलं त्याला MK स्टालिन यांनी आता विरोध केला. त्यांनी जेव्हा विरोध केला हिंदीच्या सक्तीला, त्यावेळेला लोकांना काय वाटलं की अण्णा द्रमुक जो जयललितांचा पक्ष आहे आणि आता तो भाजपच्या बरोबर आहे ते लोक भाजपच्या बरोबर जातील. ते असं म्हणाले नाही, या प्रश्नाच्या बाबतीत आमचं राज्य म्हणून एक भूमिका आहे. तुम्ही मला सांगा असं तुम्ही महाराष्ट्रात इमॅजिनच नाही करू शकत. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या एका भागाने अशी एखादी भूमिका घेतली की दुसऱ्या भागाचे लोकच उडी मारून म्हणतील की हा मला मान्य नाहीये. तर हे करुणानिधींच्या काळामध्ये त्यांनी असं म्हटलं की तमिळ ही आम्हाला चेन्नईच्या उच्च न्यायालयाची भाषा करायची आहे, कारण घटनेत तरतूद आहे तशी 348(2) या कलमामध्ये. त्यासाठी आम्ही 300 कोटी रुपये द्यायला तयार आहोत. असा विचार त्या राज्याने 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी केला. आपण तशा प्रकारचा विचार सुद्धा केलेला नाहीये. आणि आता तुम्हाला असं दिसेल या 5 भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळाला. तो मिळाल्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रात लोक काय म्हणले, हरी नरकेंची समिती होती, पठारे सर होते त्याचे अध्यक्ष. महाराष्ट्रामध्ये एक प्रचार असा करण्यात आला की अभिजाततेचा दर्जा मिळाला की आपल्या भाषेला 300 ते 500 कोटी रुपये मिळणार आहे. तुम्ही हे वाचलं असेल. आता गेल्या ऑक्टोबरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर अभिजाततेचा दर्जा मिळाला 2024ला. आता 2024चं फेब्रुवारी आहे, भाषा दिन येऊ घातलाय. तुम्ही गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड चेक करून पहा. 26ला तुम्ही हे रेकॉर्ड चेक करून पहा. गेल्या 1.5 वर्षामध्ये भारत सरकारने महाराष्ट्र सरकारला 1 रुपया तरी दिला आहे का? म्हणजे 300 कोटी सोडा, 3 कोटी दिले आहेत का? तर नाही दिलेले आहेत. आणि महाराष्ट्र सरकारने तेव्हा असं म्हटलं होतं त्यांच्या अजेंड्यामध्ये की एकदा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला की भारतामध्ये 50 विद्यापीठांमध्ये मराठी भाषेची अध्यासनं आम्ही तयार करू. ओके. 2004 साली पहिलं अध्यासन करायला आपल्या लोकांनी घेतलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाच्या काळात. 4 साली जी प्रक्रिया सुरू झाली ती 25 साली संपली. 3 कोटी रुपये लागणार होते, ते अंतिमतः 20 कोटी लागले. ते 20 कोटी महाराष्ट्र सरकारने दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिले. म्हणजे तुम्ही साधा विचार करा, एक अध्यासन स्थापन करायला आपल्याला 20 वर्ष लागली. 50 अध्यासनं स्थापन करायला आपल्याला किती वर्ष लागतील? तर 1000 वर्ष लागतील. एवढी 1000 वर्ष आपण जगणार नाही हे तर नक्कीच आहे. पण महाराष्ट्र सुद्धा महाराष्ट्र म्हणून राहील का? भाषा तरी राहील का? याच्याबद्दल शंका आहे. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे की भाषेच्या विकासासाठी आणि नियोजनासाठी तुम्हाला अल्पकालीन उद्दिष्ट ठरवायला लागतात आणि दीर्घ पल्ल्याची उद्दिष्ट ठरवायला लागतात. अशा प्रकारची उद्दिष्ट जर तुम्ही ठरवली नाहीत तर मग काय होतं की मग आता तुम्ही बघितलं तर गेटवे ऑफ इंडियाला कार्यक्रम होतो बघा आपल्याकडं दर 27 फेब्रुवारीला. काल मराठी भाषा विभागात, काल म्हणजे काही दिवसांपूर्वी मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणले आम्ही एवढा भव्य कार्यक्रम केलेला आहे की आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाला कार्यक्रम करतो. गेटवे ऑफ इंडियाचा कार्यक्रम महाराष्ट्र सरकार करतं, त्याच्यातून इव्हेंट मॅनेजमेंट होतं, हे सगळं ठीक आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या कार्यक्रमामधून मराठी भाषेचं अंतिमतः काय हित होतं? काही होत नाही. म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचा कार्यक्रम केल्यामुळे महाराष्ट्रातल्या 4 वाचनालयांचं पुनरुज्जीवन झालंय असं घडतंय का? महाराष्ट्रातल्या 4 शाळा बऱ्या झाल्या आहेत असं घडतंय का? काय होतं, सरकारच्या गुडबुक्समध्ये असलेले साहित्यिक, सरकारला ज्यांना आपल्या वळचणीला आणायचं आहे असे साहित्यिक आणि सरकारकडे जाण्यासाठी लाळघोटेपणा करणारे अभिजन, या सगळ्या मंडळींना एकत्र आणणं
एवढीच प्रक्रिया या सगळ्याच्या मधनं घडते, बाकीचं काही घडत नाही. दुसरा जो भाग तुम्ही ह्याचा विचारलात की अमराठी मुलं आहेत का? असं 2 ठिकाणी घडलंय बघा. आता हम्म. पालघरमध्ये पालघर, बोईसर या भागामध्ये उत्तर भारतीय मुलं खूप वाढली, उत्तर भारतीय माणसं खूप वाढलीत, कारण कन्स्ट्रक्शन वाढले. हो. कन्स्ट्रक्शनवर सगळी काम करणारी माणसं उत्तर भारतीय. तिथल्या मराठी माणसांची मुलं CBSE शाळांमध्ये आहेत आणि उत्तर भारतीयांची मुलं मराठी शाळांमध्ये आहेत, कारण त्या शाळांमधलं शिक्षण फुकट आहे. आता बरोबर. ते फुकट आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे, नगर परिषदेची शाळा आहे, पण तुम्ही साधा विचार करा, आता पहिल्या पिढीमध्ये ते काय शिकवतायत? ते काही आपल्या मुलांना मराठी यावं म्हणून शिकवत नाही आहेत. आत्ताच्या घडीला त्यांचा जो आर्थिक स्तर आहे, त्या आर्थिक स्तरात त्यांना दुसरी शाळा परवडतच नाही आहे. हम्म. पण उत्तर भारतीयांचं ज्या पद्धतीने तिथे रेटा वाढतोय, म्हणजे आज त्यांनी झोपडी बांधली आहे, 6 महिन्यात पत्रे टाकतायत, हो. आणखी त्यांची घरं होत 1 आहेत, + 1. मग त्यांना म्हाडा आणि सिडकोची घरं मिळत आहेत, बरोबर. आणि या पद्धतीनं त्यांची ताकद जशी वाढती आहे, आता तुम्हाला दिसेल मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि इतर काही भागांच्या मध्ये की उत्तर भारतीयांची मुलं फक्त शिकतायत असं नाही, उत्तर भारतीयांनी संस्थाच काढल्यात. अजित पवारांचं ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी राज्याला दुखवटा होता, पण एकच गोष्ट त्या दिवशी घडली आहे, ती काय आहे? भाषिक अल्पसंख्याकांच्या 71 शाळांना मंत्रालयामधनं परवाने दिले गेले. म्हणजे भाषिक अल्पसंख्याकांच्या शाळांना परवाने देणं ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या अपघाती मृत्यूपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे. इतकं परप्रांतीयांची ताकद आजच्या घडीला जास्त आहे. ते पहिल्या जनरेशनमधले गरीब लोक घालतील ना मराठीमध्ये, दुसऱ्या जनरेशनमध्ये ते स्वतःच्याच शाळा काढतील. त्यामुळे मुंबई शहरात अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्यात, पण हिंदी माध्यमाच्या शाळा आहेत. आहे. उत्तर भारतीय मुसलमानांची मुलं उर्दू माध्यमाच्या शाळेत जात आहेत, उत्तर भारतीय हिंदूंची मुलं हिंदी माध्यमाच्या शाळेत जात आहेत, आणि महाराष्ट्रातली जी मराठी मुसलमानांची मुलं आहेत, जी आत्तापर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत जात होती, त्यांच्यासुद्धा व्यवहारातलं मराठी कमी झाल्यामुळे ती मुलं हिंदी माध्यमाच्या शाळेमध्ये जायला लागली. म्हणजे मराठी माध्यमातल्या, म्हणजे मराठी भाषिक हिंदूंची मुलं CBSEच्या शाळेमध्ये, मराठी भाषिक बौद्धांची, ख्रिश्चनांची मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये, मराठी भाषिक मुसलमानांची मुलं उर्दू शाळांमध्ये, आणि उत्तर भारतीय हिंदूंची मुलं हिंदी शाळांमध्ये, उत्तर भारतीय मुसलमानांची मुलं उर्दू शाळांमध्ये. मग मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 10 वर्षांनी कोण जाईल? म्हणजे आज जे आपल्याला वाटतंय ना की उत्तर भारतीयांची, परप्रांतीयांची मुलं असल्यामुळे शाळा चालतायत, ही खरं तर मराठी माणसांना लाजिरवाणी बाब आहे की त्यांच्या शाळा टिकवण्यासाठी त्यांना स्वतःला काहीच करावंसं वाटत नाहीये. पण हे सुद्धा फक्त आणखी 5 ते 10 वर्ष आहे. एकदा ती जनरेशन शिकून पुढे गेली की उत्तर भारतीयांना सुद्धा स्वतःच्या अल्पसंख्याक हिंदीत शाळा काढाव्याशा वाटतील, इंग्लिशच शाळा काढाव्याशा वाटतील, कारण जितक्या अल्पसंख्याक शाळा जास्त तितका शिक्षण हक्क कायद्याचा कंट्रोल कमी. तुम्ही सरकारच्या शाळा ठेवल्या की शिक्षण हक्क कायद्याचा कंट्रोल जास्त राहतो. म्हणून आत्ता जी परिस्थिती आपल्याला दिसते पालघरमध्ये, अलिबागमध्ये, कोकणातल्या अनेक शाळांमध्ये, ती परिस्थिती आणखी 5-10 वर्षांनी न राहून, म्हणजे आता काय होतंय की तुम्ही एका शाळेत शिकवताय, तिथली मुलं कमी झाली की तुम्हाला दुसऱ्या शाळेत तुमचं समायोजन करता येतंय, तुम्हाला ऍडजस्ट करता येतंय. पण एक वेळ अशी येईल की ऍडजस्ट करायला शाळाच उरणार नाही. ओके. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 18,000 शाळा बंद करण्याकडे सरकार जात आहे. सर, मला असं विचारायचं आहे की मराठी शाळा ज्या आहेत, इतर माध्यमांच्या ज्या शाळा आहेत, त्याच्यामध्ये मराठी या विषयाला फक्त ग्रेड म्हणजे श्रेणी दिली जाते, मार्क्स त्याचे कॅल्क्युलेट केले जात नाहीत. तर याच्यामुळे काही फरक पडत असावा का की मराठी विषयच घेतला जात नाही, किंवा काही मराठीला तिथे तेवढा स्कोप नाही, असं आहे का? कसं आहे की मुळामध्ये अनेक अमराठी शाळांना मराठी शिकवायचंच नाहीये. म्हणजे महाराष्ट्र सरकारने 2000 सालापासून अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी जे शासन निर्णय काढलेत त्याचंच एक पुस्तक होण्याची शक्यता आहे. की एवढे शासन निर्णय काढलेत की त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणजे काँग्रेसच्या सरकारनं काढलं, मग सेना भाजपच्या लोकांनी काढलं, मग भाजप सेनेच्या लोकांनी काढलं, मग मवियाच्या लोकांनी काढलं. प्रत्येक सरकार रेटा आला मराठी लोकांचा की रीतीप्रमाणे GR काढतं की मराठी अनिवार्य आहे. आता मराठी अनिवार्य आहे म्हणजे काय, तर महाविकास आघाडीचं ज्यावेळेला सरकार आलं, त्याच्या अगोदर भाजप सेनेचं सरकार ज्यावेळेला होतं,
कुठलंही सरकार तुम्हाला असं म्हणताना दिसणार नाही की आम्ही अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती करणार नाही. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही करणार आहोत. प्रत्यक्षात काय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण डेव्हिल लाईज इन द डिटेल्स असं म्हणतो, तपशिलात घोळ आहे. तपशिलात घोळ आहे म्हणजे आज शासन निर्णय निघाला या जूनपासून जर मराठी अनिवार्य करायचं असेल तर कुठून अनिवार्य करायचं. म्हणजे पहिलीला समजा अनिवार्य केलं एखाद्या शाळेने तर 10वीच्या मुलांना अनिवार्य होईपर्यंत 10 वर्ष जातात. मग मधल्या 10 वर्षाच्या बॅचना मराठी नाही शिकावं लागत. म्हणून मग सरकार काय करतं, पहिली, 5वी आणि 8वी अशा 3 टप्प्यांवर तुम्हाला मराठी अनिवार्य करण्याची सोय आहे. पण मग लोक काय म्हणतात, CBSE आणि ICSE शाळा चालवणारे लोक, आमच्या मुलांना हा विषय जड जातो. मुळामध्ये हा विषय तुम्हाला महाराष्ट्रात राहून कसा जड जातो, कारण आईबापांना मराठी येत नाही, त्यामुळे मुलांना मराठी येत नाही. आता ह्याच्यातून लोक पळवाटा कशा काढतात बघा. लोक काय करतात, CBSE ICSE बोर्डाच्या शाळांमध्ये, कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये इंग्रजी पहिली भाषा आहे. अनेकांनी हिंदी दुसरी भाषा म्हणून स्वीकारले. तुम्ही CBSEच्या शाळांमध्ये जे जाणारी मुलं जर पाहिलीत तर ती मुलं तमिळ आणि मराठी मुलं एकमेकांशी हिंदीत बोलतात. कुणालाही आपल्या मातृभाषेतनं बोलण्याची परवानगी नाही, इंग्रजी बोलणं झेपत नाही. त्यामुळे त्यांची लिंग्वा फ्रँका ही अपरिहार्यपणे हिंदी होते. आता अशा परिस्थितीत मुलांना हिंदी शिकणं सोपं पडतं. आणि हिंदी शिकवणारे जी शिक्षक मंडळी आहेत, म्हणजे त्याच्यात उत्तर भारतीयांची एक मोठी लॉबी आहे आणि मराठी लोक पण आहेत. या लॉबीमध्ये मार्क वाटण्याचा कारखाना आहे. त्यामुळे हिंदीमध्ये तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मार्क मिळतात. त्यामुळे कॉलेजेसमध्ये 11वी 12वीला मराठी आडनावाची मुलंसुद्धा मराठी नको म्हणतात आणि ती हिंदी घेतात. हा दुसरा भाग झाला. तिसरी भाषा म्हणून अनेक ठिकाणी लोक फॉरेन लँग्वेज शिकवतात, म्हणजे फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश. कारण लोकांचं काय म्हणणं आहे, आपलं मूल परदेशी जाणार आहे. म्हणजे इथे बेसिक घोळ काय आहे की मूल आहे पहिलीत किंवा मूल आहे 4थीत, त्या मुलाला जगाच्या नकाशावर देश पण दाखवता येतील अशी परिस्थिती नाही आहे. पण आईबापांची मनं उड्डाण करतायत की आपलं मूल स्पेनला गेलं पाहिजे, आपलं मूल युरोपात गेलं पाहिजे वगैरे वगैरे. आता ह्याच्यात मराठी कुठं राहते, 3री किंवा 4थी भाषा आहे. आता 3री किंवा 4थी भाषा करायची तर त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेंड शिक्षक नेमला पाहिजे, ज्याचं BA BEd झालेलं आहे, मराठी हा त्याचा विषय आहे आणि त्या व्यक्तीकडे तो विषय शिकवण्याची काही एक पात्रता विकसित झालेली आहे. पण असा माणूस महागडा पडतो, क्वालिफाईड माणूस महाग पडतो. मग काय आहे, पाथरे आडनाव मराठी आहे, पवार आडनाव मराठी, शिकवा तुम्ही मराठी. असा मराठी आडनावाचा कोणीही माणूस अनेक अमराठी शाळांमध्ये लोकांना चालतो. आता त्याचा प्रॉब्लेम असा आहे की जो माणूस क्वालिफाईड नाही तो बरं शिकवू शकत नाही. जो बरं शिकवू शकतो तो तुम्हाला नेमता येत नाही किंवा तुम्हाला नेमायचं नाही, कारण तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत. कारण या शाळांना पैसे उकळायचे आहेत पण पैसे द्यायचे नाही आहेत. आणि मराठीसाठी तर अजिबातच खर्च करायचे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही अनेक शाळांमध्ये मराठी विषय शिकवणारे शिक्षक हे विनोदाचा विषय आहेत. हास्यास्पद पद्धतीनं त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांची टिंगल केली जाते. आणि हे जे आहे ना, याच्यामुळे मग लोक काय म्हणतात, तरीसुद्धा पालक, आणि या बदमाशीमध्ये मराठी पालक पण आहेत, ते असं म्हणजे मराठी पालकांना असं वाटतं की कशाला मराठी शिकायचं, आम्ही घरी मराठी बोलतो. अमराठी पालकांना असं वाटतं आम्ही घरी पण नाही बोलत, मग इथं तरी कशाला बोलायचं. याच्यामुळे मराठी आणि अमराठी पालकांचं मराठी न शिकण्याबद्दल एकमत आहे या शाळांमध्ये. आणि मग त्याच्यावर तडजोडीचा भाग काय आहे, 1ली ते 4थी शिकवा, 5वी ते 7वी शिकवा, 100 मार्काचं कशाला 50 मार्काचं शिकवा. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जी तुम्ही सांगितलीत, मार्क परीक्षेत मोजू नका. का मोजू नका, कारण परीक्षेत मोजले की तुमच्या ग्रेडिंगवर परिणाम होतो, तुमच्या अंतिम निकालावर परिणाम होतो आणि त्या मुलांचा जो काही शैक्षणिक वगैरे विकास होणार आहे त्यात मराठी भाषा अडथळा ठरते. म्हणून ग्रेडिंग आणायचं. तुम्ही जर या शाळांमध्ये पाहिलं तर जसं एकेकाळी आपल्याकडं लोक ज्याला कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन अशी सरकारची पद्धत होती, ज्याचा लोकांनी सोपा अर्थ काढला की 8वीपर्यंत कोणालाही नापास करायचं नाही. तशाच प्रकारचा अर्थ मराठीचा लोकांनी लावला आहे की मराठीला ग्रेडच द्यायचे आहेत. म्हणजे मराठीला काही शिकवण्याचीच गरज नाही आहे. शिकवायचं नाही, मग तपासायचं नाही, तपासायचं नाही म्हटल्यानंतर काही करायचंच नाही आहे. म्हणजे ती मुलं जी अमराठी मुलं आहेत ना, त्या मुलांना, त्यातल्या 10% मुलांना सुद्धा मराठीचा लळा लागेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माणच होत नाही. आणि हे सगळं सरकारच्या आशीर्वादाने चालू आहे. आणि मी अमुक सरकारच्या म्हणत नाही,
कोणाचंही सरकार असू द्या, त्यांच्या आशीर्वादाने चालू. आणि का चालू आहे? कारण या सगळ्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणारे लोक कोण आहेत? तर आपले नगरसेवक आहेत, आपले आमदार आहेत, आपले खासदार आहेत. यांच्या चिठ्ठ्या त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामधल्या त्यांच्या ओळखीच्या लोकांना मिळतात या शाळांमध्ये प्रवेश द्यावा म्हणून. एकदा का तुम्ही अशा चिठ्ठ्या दिल्या आणि तुमच्या चिठ्ठ्यांवर प्रवेश देऊन त्यांनी तुम्हाला उपकृत केलं की तुम्ही काय तोंडाने जाऊन त्यांना सांगाल की या शाळेमध्ये मराठी शिकवलं पाहिजे म्हणून. आणि आपल्या बऱ्याच लोकप्रतिनिधींची मुलं या शाळांमध्येच आहेत. ती बऱ्याच लोकप्रतिनिधींची मुलं या शाळांमध्ये असल्यामुळे त्यांनाही मराठी येत नाही. आता महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची दुसऱ्या पिढीतली जी मुलं तुम्हाला सभागृहामध्ये मराठी बोलताना दिसतात, त्यांचं मराठी ऐकून बघा तुम्ही, ते अनुवादित मराठी आहे. याचं कारण यातल्या बहुतेकांचं शिक्षण मराठी माध्यमामध्ये झालेलं नाही आहे. त्यांना त्यांच्या आईबापांनी विशिष्ट ट्रेनिंग देऊन, कारण राजकारण तर करायचं आहे, ते विशिष्ट ट्रेनिंग देऊन त्यांना ते मोडकं तोडकं मराठी शिकवलेलं आहे. बाकीच्या लोकांना ती पण गरज नाही आहे. त्यामुळे ग्रेडिंग मराठीचं करणं, चित्रकलेला पण ग्रेडिंग आहे, हस्तकलेला पण ग्रेडिंग आहे, मराठीला पण ग्रेडिंग आहे. राज्याची राजभाषा जर तुम्ही ग्रेडिंगच्या पातळीवर शिकवत असाल तर तुम्ही ती न शिकवण्याचा 100% परवाना दिलेला आहे. आणि याच्यात महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष सारख्या प्रमाणामध्ये दोषी आहेत. हे जे आहे ना, हे ॲकॅडमिक सिंडिकेट आहे. हे जर मोडून काढायचं तर ज्या शाळेमध्ये ग्रेडिंग होतं, ज्या शाळेमध्ये गुण दिले जात नाहीत, त्या शाळेची मान्यता रद्द केली पाहिजे सरकारने. पण अशी कदाचित शेकडो शाळांची मान्यता रद्द करावी लागेल. एक 5-25 शाळांच्या वर सरकारनं अशी कठोर कारवाई केली आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्वतःची भूमिका ठामपणे मांडली तर हे लोक वठणीवर येतील. पण आता प्रॉब्लेम काय आहे की सरकार त्यांचं विरोधक नाहीच आहे. कुठलंही सरकार हे त्यांचं पार्टनर आहे. लोकांचं आता झालंय कसं, राजकीय पक्षांचं त्यांचं एका बाबतीत एकमत आहे, मराठी माध्यमाचा आग्रह धरू नका, इतर माध्यमांच्या मध्ये जमेल तितकं मराठी आम्ही शिकवू, त्याच्या मार्कांचा आग्रह धरू नका, ती ग्रेड दिली जाते तेवढ्यावर तुमचं भागतंय. कारण मराठी कोणालाच नको आहे, कारण बाजाराला मराठी नको आहे, बाजाराला फक्त इंग्रजी पाहिजे. तरीही आम्ही तुमच्यावर उपकार म्हणून मराठी शिकवतो आहोत. मग आपण पळवाटा काय शोधल्या? महाराष्ट्र गीत म्हणा, भाषा दिन साजरा करा. महाराष्ट्र दिन म्हणून आणि भाषा दिन साजरा करून मुलांना वर्गातलं मराठी नाही येणार आहे ना. वर्गातलं मराठी आलं आणि मग समजा मुलांनी महाराष्ट्र गीत थोडं उशिरा म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. पण आपल्याकडे प्रतिकात्मक गोष्टींवर 100% भर आणि पायाभूत गोष्टींवर 0% भर असा आपला एकूण भाषिक सांस्कृतिक घोळ झाल्यामुळे आपण या मुक्कामाला पोचलो आहोत. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा एक भाग म्हणून मी एक प्रश्न विचारतो की अमित ठाकरेमध्ये जे म्हणाले की आपण सगळ्या शाळांमध्ये मराठी भाषेची विषयाची सक्ती करूया, तर तशी सक्ती किंवा राजकीय दबाव आणल्याशिवाय मराठीचं पुढे कल्याण शाळेमध्ये होणार नाही. काय माहिती आहे का की अमित ठाकरेंनी जे केलं त्याच्यात नवीन काहीच नाही आहे. ह्याच्या आधी असं पत्र आदित्यने पण दिलेलं आहे, त्याच्या अगोदर असं पत्र इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी पण दिलेलं आहे. प्रश्न असा आहे की हे सगळे जे लोक आहेत, आदित्यचं आणि अमित ठाकरेचं शिक्षण झालंय बॉम्बे स्कॉटिशमध्ये, यांच्या शाळेत मराठी होतं का? काय प्रमाणात होतं? लोक तुम्हाला हे विचारणार ना. राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना लोक हे विचारणार नाहीत, कारण ते बालमोहनमध्ये शिकलेले आहेत, त्यांचं मराठीतलं शिक्षण झालंय. ज्यांचं बालमोहन सारख्या संस्थेमध्ये शिक्षण झालं त्यांना इतक्या चांगल्या संस्थेमध्ये आपल्या मुलांना का घालावं असं वाटलं नसेल, किंवा ती मराठी माध्यमाची शाळा टिकवावी असं का वाटलं नसेल. त्यामुळे आत्ता काय आग्रह आहे, आता अमित ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, यांच्यातल्या कोणाचाही आग्रह माध्यमाचा नाहीच आहे. आणि ह्या दोघांचाच नाही, सुप्रिया सुळेंचा पण नाही आहे, काँग्रेसवाल्यांचा पण नाही आहे, फडणवीसांचा पण नाही आहे. या सगळ्यांचा आग्रह काय आहे, गेला बाजार किमान अमराठी शाळांमध्ये मराठी तरी शिकवा. ते पत्र मी वाचलंय अमित ठाकरेंचं. आता मला तुम्ही सांगा की त्या पत्रामध्ये मराठी शाळांमध्ये अमराठी शाळांमध्ये मराठी ग्रेडेड पद्धतीनं शिकवलं जातंय, ते आम्ही चालवून घेणार नाही असा उल्लेख आहे का? म्हणजे अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्याचं नाटक केलं जातं, बरोबर, पण श्रेणी पद्धतीने शिकवलं जातं. हे अमित ठाकरेला स्वतःला नाही कळणार, पण त्याला गाईड, पत्र लिहायला गाईड करणाऱ्या माणसाला कळायला पाहिजे की नाही.
म्हणजे एवढा जो बेसिक होमवर्क आहे तो सुद्धा जर आपले तरुण पुढारी करत नसतील तर उद्या फार तर काय होईल. तुमच्या शाळेमध्ये मनसेचे कोणीतरी लोक येतील, तुम्ही मराठी शिकवत नाही असं त्यांना कोणीतरी जर ब्रीफ केलेलं असेल तर एखादा मुख्याध्यापक पुरुष असेल तर त्याच्या कानफटात पडेल, बाई असेल तर तेही होणार नाही, कारण स्त्री दाक्षिण्याचा भाग आहे तो. पण समजा एखादा माणूस म्हणला की आम्ही मराठी शिकवतो, तर कोणाला तरी त्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये हे कळायला पाहिजे की नाही. बरोबर. की शिकवता पण पेपर 100 मार्काचा काढता का, त्याचे मार्क मार्कशीटमध्ये धरता का, धरत असाल तर आम्हाला मार्कशीट दाखवा. मग पहिलीचे दाखवा, चौथीचे दाखवा, 8वीचे दाखवा, 10वीचे दाखवा. हे जर घडत नसेल तर आपले पुढारी त्यांचं एक क्लायंटेल आहे. तुमच्या एक लक्षात येईल की आपल्या सगळ्या तरुण राजकीय पुढाऱ्यांचं ना स्वतःचा एक PR मेकॅनिझम आहे. म्हणजे अमित ठाकरे गेले की त्याच्याबरोबर 4 पत्रकार जातात, आदित्यबरोबर दुसरे 4 जातात. अशा पद्धतीने लोक येत जात राहतात आणि ह्या पेरलेल्या बातम्या आहेत. या पेरलेल्या बातम्यांच्या पेक्षा समजा महाराष्ट्र सैनिकांना राज ठाकरेंनी असा आदेश दिला की पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये मुंबईतल्या एकाही शाळेमध्ये ग्रेडेड पद्धतीनं मराठी शिकवलं जाणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. माझ्याकडे डेटा घेऊन या आणि राज ठाकरेंनी नंतर त्या डेटाच्या आधारे त्या शाळांना जर एका पत्रकार परिषदेतनं सांगितलं की पुढच्या शैक्षणिक वर्षापासून जर बदल झाला नाही तर तुम्हाला महाराष्ट्र सेनेच्या नवनिर्माण सेनेच्या पद्धतीनं उत्तर मिळेल, तर मला खात्री आहे की त्यांच्या धाकापोटी किमान 25% शाळा तरी पुढच्या वर्षी बदल करतील. पण ह्याच्यासाठी तुमचा अभ्यास नको का असायला. आणि तुम्ही एक पत्र पाठवाल, काय आहे की गांधींनी पत्र पाठवणं, नेहरूंनी पत्र पाठवणं ही मोठी गोष्ट आहे. राज ठाकरेंनी पत्र पाठवणं महाराष्ट्राच्या पातळीवर ही पण एक त्या मानाने दखलपात्र गोष्ट आहे. पण राज ठाकरेंनी जे पत्र पाठवलेलं आहे तसं पत्र अमित त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पाठवायला लागला. त्याचं काही रिटायरमेंटचं एज नाही आहे ना, तो 25शीचा पोरगा आहे, 30शीचा मुलगा आहे. त्याने पत्र कशाला लिहायचं. त्याने 4 शाळांच्या दरवाज्यावर जाऊन काय शिकवता मराठीत तुम्ही हे नको का विचारायला. तो मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो, मुख्यमंत्री त्यांच्या ऑफिसला ते मार्क करणार. हे कसं आहे, हे तुम्ही सांगितल्यासारखं करा, आम्ही ऐकल्यासारखं करतो. अमितच्या पत्रावर ॲक्शन घेऊन ते काय करतील, 2 शाळांना सूचना देतील, त्या शाळा पण आपलं नावापुरतं ऐकतील. तुम्हाला जर काही तातडीने बदल घडवून आणायचा असेल तर पत्राची वाट कशाला बघता तुम्ही. 4 शाळांमध्ये जा, मोठ्या शाळांमध्ये जा आणि त्या मुख्याध्यापकांच्या समोर 4 तास तुम्ही बसून दाखवा की हे काय तुमच्याकडे प्रकरण, आम्हाला समजावून सांगा. असेल तुमच्याकडे जर मराठीला मार्क दिले जात असतील तर आम्ही त्याची जाहिरात करू, दिले जात नसतील तर तेही लोकांना सांगू. हे जे आहे ना, हे करण्यासाठी तुम्हाला लोकांमध्येच जावं लागतं. पत्र लिहिणं म्हणजे लोकांमध्ये जाणं नाही. पत्र लिहिण्याचं राजकारण म्हणजे राजकारण करस्पॉन्डन्स कोर्सने नाही करता येत. राजकारण हे लोकांमध्ये जाऊन करण्याची गोष्ट आहे. हे मला वाटतं तुम्ही अमित ठाकरेंना फॉलोअप म्हणून 4 महिन्यांनी पत्रकारांनी विचारावं ना. तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, त्यानंतर किती शाळांमध्ये मराठी शिकवलं गेलं आहे आणि किती शाळांमध्ये 100 मार्कांचं शिकवलं गेलं आहे, किती शाळांमध्ये श्रेणी दिली जाते, किती शाळांमध्ये शिकवलंच जात नाही, हा डेटा लोकांनी मागावा. पण आपली जी माध्यमातली मंडळी आहेत ती एवढी लाचारलेली आहेत की ती असा प्रश्न कोणालाच विचारणार नाहीत. आणि असा प्रश्न विचारला तर अमित त्यांना भेटणार नाही, असा प्रश्न विचारला तर आदित्य त्यांना भेटणार नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही प्रश्नांना उत्तरच दिली नाहीत तर तुम्ही लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देत नाही, शाळावाले तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत नाही. हल्ली आपल्याकडे नवीन एक पद्धतीचा ट्रेंड आलाय, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचं शुद्धीकरण त्याला पक्षात घेऊनच हो. असा एक बनपाव सदृश पत्रकार आहे आपल्याकडे, पळ काढला जातो सगळ्याच बाबतीत. दीपक सर जेव्हा मराठी विषयी बोलतात त्या भाषेत आपण जन्माला आलो, म्हणजे आपण मराठी भाषिक म्हणून जन्माला आलो, याचा खरोखर अभिमान वाटतो. कारण मराठी भाषेची ताकद त्यांच्याकडून कळते, मराठी भाषेचं अस्तित्व किती महत्त्वाचं आहे ते त्यांच्याकडून कळतं. त्यामुळे हा जो काही मोठा पट आहे तो एका भागात उलगडणार नाही. त्यासाठी आपण दुसऱ्या भागात पुन्हा एकदा दीपक सरांसोबत बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडनं उलगडून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत अजून अंतरंग मराठीचे. पाहत रहा सविता क्रिएशनचं मजा आली पाहिजे.